हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशोज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आजचं थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आपला आजचा हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर आज मी खूप छान असं कपाट आवरायला घेतलेलं आहे. खूप सारा पसारा झाला होता कपाटामध्ये. म्हटलं चला आता तो आवरूनच घेऊयात. कालच मी बेडशीट आणि पिलो कव्हर वॉश करून घेतले होते. म्हटलं आधी जे काही कपाट आवरायचं आहे ना, तर ते आवरण्याच्या आधी आपण आहे ना बेडशीट व्यवस्थित टाकून घेऊयात आणि उशांना पण जे काही कव्हर आहेत ना, ते पण घालून घेऊयात. तर आता पूर्ण जो कॉट आहे तो मी मस्त मोकळा करून ठेवलेला आहे छान बेडशीट वगैरे टाकून. कारण हा जो काही कपाटातला सगळा पसारा तुम्हाला दिसतोय ना, तो आता सगळा मी कॉटवर घेणार आहे आणि नंतर हळू हे कपाट आवरायला सुरुवात करेन. पण त्याआधी तुम्ही बघा किती सारा कपाटामध्ये माझा पसारा आहे बघा. साईडला आहे ना, हे काही सामान ठेवायला जागा नसली, की ही जी काही साईडला जी जागा दिसते ना, तिथे मी असं सामान नुसतं भरून ठेवत असते. साध्या सोप्या शब्दात म्हणायला गेलं तर फक्त कोंबायचं काम करत असते मी. तर तसंच केलं होतं. जी काही ब्लू कलरची साडी आहे ना, ती मला वटपौर्णिमेला घालायची होती. ब्लाउज शिवून आलं, पण साडीला मी पिको फॉल अजूनही केला नाहीये आणि अजूनही केलेला नाही बरं का. तर ते पण आता मला करून घ्यावं लागेल. मग ती न घालता मग मी जी येलो कलरची होती ना, ती घालून घेतली. ते फोटो तुम्ही पण बघितले. तर असं त्यासुद्धा साड्या माझ्या अजून वरती आहे. गावाला जाताना ज्या काही साड्या घातलेल्या असतात, तर त्यासुद्धा साड्या अशा वरती फक्त हँग केलेल्या आहेत. बाकी ब्लाउज इकडे-तिकडे ठेवून दिलेलं. कारण मला खूप दिवसांपासून आहे ना, हे कपाट आवरायचंच होतं. म्हटलं ठीक आहे, एकदाच आवरलं जाईल ना, तेव्हाच मी व्यवस्थित ठेवेल. त्यामुळे मग मी असं चालू दे, चालू दे चालू होतं. ते सगळं सामान इकडे-तिकडे अस्तव्यस्त सगळीकडे पसारा आणि पसाराच होता. फायनली मी त्याला आज आवरायला घेतलं. सगळ्यात पहिल्यांदा तर जेवढं काही सामान होतं ना, ते सगळं मी बाहेर कॉटवर घेतलं. श्रावण महिना चालू झाला, की खऱ्या अर्थाने आपले सणवार सुरू होतात आणि सणवार चालू झाले, तर आपल्या सगळ्या लेडीजला आठवते ती म्हणजे आपल्या सगळ्या साड्या आठवायला लागतात, की मी ह्या सणाला ही साडी घालणार, त्या सणाला ती साडी घालणार आणि मग म्हणूनच म्हटलं चला आता सणवार चालू होणार आहे ना, तर मस्त कपाट जे आहे ना, ते आवरून घेऊ. ज्या काही साड्या आहे ना, तर ज्या काही प्रेस करायला द्यायच्या असेल, तर त्या प्रेसला देऊ. त्यानंतर जे काही ब्लाउज आहे, तर ते पण व्यवस्थित फिटिंग वगैरे अल्टर करायचे असेल, तर ते पण चेक करू आणि बहुतेक म्हणजे भरपूर साड्या अशा आहेत माझ्या की त्या अजून मी पिको फॉल पण नाही केलेल्या आहे. ब्लाउज शिवून आलं पण पिको फॉल अजून झालं नाहीये आणि पिको फॉल मी घरीच करते. त्यामुळे मग करू चालत असतं. पण आता जरा जास्तच मनावर घेऊन त्या सगळ्या साड्या आहे ना फॉल म्हणजे पिको फॉल मला करून घ्यावाच लागेल. इथे खालचा जो कप्पा होता ना, तिथे मी सगळी माझी ज्वेलरी ठेवत असते. ती कधीतरीच जेव्हा साडी घालायची असते तेव्हाच घालायची असते. त्यामुळे मी त्याला सगळं जे काही ज्वेलरीचं सामान आहे, बांगड्या किंवा आपले सेट आहेत, मोतीचे सेट वगैरे, तर ते सगळे ना मी इथेच ठेवत असते. आणि माझा सगळ्यात फेव्हरेट जर सेट असेल ना नेकलेस, तर तो म्हणजे हा एकदम छान इतका क्यूट आहे आणि हा मला आहे ना माझ्या अहोंनी बर्थडेला दिला होता आय थिंक. हो, बर्थडेलाच दिलेला आहे. तर खूप सुंदर हा सेट आहे. कधीही घातला ना तरी असं वाटत नाही, की नाही रे खूप दिवसांपासून मी घालते आणि तोच घालते. त्याचं लूकच इतकं सुंदर आहे ना, की मला तो खूप भयान आवडतो. इयरिंग्स पण खूप छान आहेत त्याच्या आणि एकदम हलक्या इयरिंग्स आहे. मोठ्या आहेत, पण एकदम हलक्या आहेत. त्यामुळे मग वेअर करायला काही वाटत नाही. तर खूप छान ह्या इयरिंग्स आहे. बांगड्यांचं जर म्हणायला गेलं ना, तर मला बांगड्या घालायला खूप आवडतात. पण त्या फक्त साडीवरच घालायला आवडतात. ड्रेसवर किंवा रेग्युलर यूजला जर म्हटलं, तर मग एक बांगडी भरपूर होऊन जाते. अशा 2-3 बांगड्या जर घातल्या, तर एकदम चुकल्या-चुकल्यासारखं किंवा मग कामांचा जो स्पीड आहे ना, तोच कमी होऊन जातो. असं अडखळल्यासारखं वाटतं. पण मग साडीवर घालायला मात्र खूप आवडतात आणि जेव्हा पण बाहेर गेलो आणि मला बांगड्या दिसल्या, तर जर आवडल्या, तर मी घेऊनच येते. असं नाही होत, की आवडली आणि घेतलीच नाही, असं कधीच करत नाही. मी जेव्हा मला बांगड्या दिसल्या आणि आवडल्या, तर घेऊनच येते. त्यामुळे माझं जे काही कलेक्शन आहे ना, ते पण भरपूर आहे त्या मानाने. कधी-मध्ये घालते त्या मानाने जरा जास्तच आहे. ह्या ज्या काही बँगल्स आहे ना, त्यामध्ये काचेच्या बँगल्स किंवा मग सेट करायचा असतो बँगल्सचा, तर ते सेट करण्याच्या बँगल्स, त्यानंतर जे काही कडे आहेत, तर ते म्हणजे सगळ्या ज्या काही बांगड्या आहेत जेवढ्या पण, त्यांचं सगळ्यांचं सेपरेशन मी करून ठेवलेलं आहे. मोतीवाल्या वेगळ्या ठेवल्या, काचेच्या वेगळ्या ठेवलेल्या आहेत. त्यानंतर जे काही वेल्वेट असतात, त्या पण सेपरेट करून ठेवलेल्या आहे आणि हे जे काही स्टँड तुम्हाला दिसलं ना, तर ते Meeshoवरनं घेतलेलं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. हवं असेल तर तुम्ही नक्की चेकआउट करू शकतात. जर तुमचं कपाट खरंच मोठं असेल माझ्यासारखं आणि खूप सारी जागा आहे, तर तुम्ही नक्की घ्या आणि जर छोटं असेल ना, मग छोटे-छोटे असे पाउचेसमध्ये येतात ना, तर ते घ्या. कारण ह्या स्टँडला थोडी जागा जास्त लागते. पण दिसायला ना खरंच खूप छान दिसतात त्या आणि कधी पण म्हणजे कितीही घाई असली आणि आपल्याला पटकन बांगड्या घ्यायच्या आहेत, तर पटकन घेतल्या जातात. शोधाशोध करत बसावी लागत नाही. एकदम छान हे जे काही स्टँड आहे ना, खूप खूप छान आहे. मला तर खूपच आवडतात.
आणि मी त्याच्याकडे बघितलं ना, मग मला कळतं, की नाही आपल्याकडे जरा जास्तच बांगड्या झालेल्या आहेत, आपण घातल्या पाहिजे. तर खरंच खूप सुंदर हे स्टँड आहे. नक्की तुम्ही चेकआउट करा. Flipkartवरनं मी हे ऑर्गनायझर मागवलेले आहे. तर ड्रॉवर ऑर्गनायझर आहेत हे. जे काही माझ्या कबर्डमध्ये ड्रॉवर्स आहे ना, तर त्यामध्ये जे काही आपल्या इनर्स असतात, सॉक्स असतात, रुमाल असतात, तर ते सामान व्यवस्थित घड्या करून ठेवत असते मी. पण जेव्हा ड्रॉवर उघडला, की सगळं इकडे-तिकडे पळून जातं आणि मला कपाट आवरायचंच होतं. म्हटलं त्याआधी आपण हे ऑर्गनायझर मागवूयात, म्हणजे व्यवस्थित मला सगळं सामान ऑर्गनाइज करता येईल किंवा सेपरेट ठेवता येईल. तर त्यासाठीच मी हे ऑर्गनायझर मागवले. तुमच्या समोरच मी याचं ओपनिंग केलेलं आहे. एकदम बेस्ट क्वालिटी आहे. अजिबात डिफेक्टिव्ह वगैरे पीस नाहीयेत. त्याच्या बॅकला आहे ना अशी झिप दिलेली आहे. छान ती लावली की व्यवस्थित त्याचा जो काही शेप आहे ना तो बनला जातो आणि जर म्हणायला गेलं तर त्याचे जे काही साइड आहेत ना तिथे कार्डबोर्ड आहे. वरतून स्टिचिंग वगैरे केलेली आहे. पण खूप छान आहे. बेस्ट क्वालिटी आहे. एकदम मस्त. जर तुम्हाला शिलाई मशीन येत असेल शिवणकाम तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा हे बनवू शकतात. तर मस्त आहे बरं का. याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. नक्की चेकआउट करा. आणि हे ऑर्गनायझर आल्यानंतर मात्र मी लगेच कपाट आवरायला घेतलं. कारण मला बघायचं होतं, की कबर्ड म्हणजे ह्या ऑर्गनायझरमध्ये सगळं सामान ठेवल्यानंतर ते कसे दिसतात. ते असतं ना नवीन एखादी वस्तू आली आणि कधी ती मी वापरून बघू असं होतं. तर तसंच मला झालं होतं आणि लगेच मी जे काही कबर्ड आहे ते आवरायला घेतलं. तर मी तुम्हाला दाखवतेच हे जे काही ड्रॉवर ऑर्गनायझर आहे खरंच युजफुल आहे की नाही? तर खरंच खूप युजफुल आहे. छान मी ते ऑर्गनाइज करून ठेवले. ह्या ज्या काही तुम्हाला बॅग्स दिसतायत ना, तर ह्या बॅग जेव्हा श्लोक लहान होता ना, तर तेव्हा काही व्हॅक्सिनेशन करायचं असलं किंवा बाहेर कुठे जायचं असलं किंवा डॉक्टरांकडे जायचं असलं, तर तेव्हा ह्या मोठ्या बॅग ज्या आहे ना, त्या खूप कामी येतात. तर फाईल व्यवस्थित मावली जायची. त्यानंतर त्याची बॉटल, थोडंसं खाणं किंवा डायपर, पॅन्ट, ड्रेस आता लहान मुलं असल्यावर तर सगळं सामान बरोबर घेऊन फिरायलाच लागतं. तर तेव्हा मी त्या ज्या काही मोठ्या बॅग तुम्हाला दाखवल्या ब्लॅक, रेड वगैरे, तर तेव्हा मी त्या कलेक्ट केल्या होत्या आणि आता इतका काय फारसा उपयोग त्याचा होत नाही, तर मग थोड्याशा बाजूला ठेवल्या. जेव्हा गरज असते, तर तेव्हा मी घेत असते आणि जे काही छोटे-छोटे क्लचेस वगैरे आहेत, त्याचबरोबर छोट्या स्लिंग बॅग्स वगैरे आहे. तर काही-काही बॅग इतक्या दिवसांपासनं आहे, म्हणजे खूप दिवस झाले तेव्हापासून वापरते, पण त्या अजिबात खराब होत नाही. तर आता त्या अशा वापरूशी नाही वाटत आहे. त्यामुळे म्हटलं, जे मी आता खरंच वापरणार आहे, ज्या-ज्या बॅग्स, तर त्या मी ठेवणार आहे आणि बाकीच्या मात्र डिक्लटर करणार आहे किंवा कोणाला तरी आता मी त्या देऊन टाकेल, जीव न घालता. कारण आपल्या लेडीजचं कसं असतं ना, एखादी वस्तू आपल्याला आवडली ना, मग ती वापरो किंवा नाही वापरो, आपण ती सांभाळूनच ठेवत असतो आणि मग हळू ते सामान आहे ना वाढत-वाढत जातं आणि गर्दी-गर्दी व्हायला लागते. तर आता म्हटलं, नाही आता आपण हे कोणाला तरी देऊन टाकलंच पाहिजे. सध्या मी स्लिंग बॅगच वापरते, त्यामुळे त्याचा जास्त वापर होतो. आता ज्या नाही वापरणार आहे ना, त्या मी बाजूला काढल्या आणि ज्या हव्या आहेत त्या व्यवस्थित कपाटामध्ये ठेवून घेतल्या. हे जे काही ड्रॉवरचे ऑर्गनायझर आहे, त्यामध्ये पण जे काही इनर्स आहे, त्यानंतर रुमाल्स वगैरे ज्या काही छोट्या-छोट्या वस्तू आहेत ना, सॉक्स वगैरे, तर ते व्यवस्थित मी आता इथे ठेवून घेते. आणि जो काही तुम्हाला बॉक्स दिसतोय, तर त्यामध्येच माझं सगळं सामान पडलेलं असतं. तर असं काहीतरी आवरायला गेलं ना, काहीतरी सापडतच असतं. तर माझी बँगल जी आहे ना, ती पण मला सापडली आणि लगेच घालून घेतली. तर बघा किती छान मी ते ड्रॉवर ऑर्गनाइज करून घेतलं. अजिबात आता पसारा नाही आणि एक वस्तू काढायला गेलं तर सगळ्या वस्तू इकडे-तिकडे पण होणार नाही. आणि कॉटवर तर पसारा बघाच तुम्ही किती सारा पसारा झालेला आहे. सगळं जे काही कपाटातलं सामान आहे सगळं मी कॉटवरच ठेवलं. त्यामुळेच मी सुरुवातीला जे काही बेडशीट आहे ना चेंज करून घेतल्या जेणेकरून मला आता निवांत बसून कितीही वेळ लागला तरी चालेल, व्यवस्थित सगळं आवरलं जाईल माझं कपाट. आणि जेव्हा पण मी असा पसारा काढते आवरायला किंवा घरातली काही कामं करायला घेते, तर शक्यतो मी गाणे लावून देत असते. छान गाणे लावून द्यायचे मोठ्या आवाजामध्ये आणि आपलं काम चालू ठेवायचं. तर तसंच मी आता मस्त इथे गाणे लावून दिले. कधी-कधी हेडफोन घालत असते, कधी-कधी आपले आवाज मोठा करूनच गाणे लावून देते. दुपारच्या वेळेला खूप सारी शांतता असते, त्यामुळे काही वाटत नाही. सकाळी किंवा संध्याकाळी मग जरा आवाज असतो, तर तेव्हा मग हेडफोन घालून घेत असते. तर चला आता छान मस्त गाणे, माझ्या आवडीचे गाणे ऐकत-ऐकत मी हे जे काही माझ्या साड्या, ब्लाउजेस आहे, त्यानंतर पेटिकोट्स आहे, आता हे सगळं मस्त ऑर्गनाइज करून घेणार आहे. आता इतके सारे माझे ब्लाउज आहे बरं का आणि हां, त्याआधी जे काही तुम्हाला ऑर्गनायझर दिसताय, ज्यामध्ये मी ब्लाउज ठेवलेले होते ना, तर आता मी हे ऑर्गनायझर वापरणार नाहीये. आता ह्या ऑर्गनायझरला थोडासा आराम देईल. थोडे दिवस आहे ना, त्यांना बाजूला ठेवते आणि असं छान सगळं साड्या, ब्लाउजेस वगैरे ज्या आहेत ना, ते वरच्या वर ठेवते जेणेकरून दिसतील आणि मला पटकन घेता पण येतील ह्या हिशोबाने.
माझं जे काही ब्लाउजचं कलेक्शन आहे, तर ते तुम्हाला जास्तीत जास्त कॉन्ट्रास्टमध्येच बघायला भेटेल. कारण मी काही दररोज साडी विअर करत नाही आणि प्रत्येक साडीवरचा ब्लाउज शिवायला तर अजिबात परवडणार नाही. कारण शिलाई पण खूप सारी वाढलेली आहे. त्यामुळे कॉन्ट्रास्ट ब्लाउज त्यानंतर मध्ये-मध्ये कॉटनचे ब्लाउज निघाले होते, तर ते पण मी थोडेफार शिवून घेतले होते आणि मग एकच साडी 2 वेगवेगळ्या ब्लाउजवर घातली जाते. म्हणजे विअर केली जाते, तर खूप छान दिसतं. ते लूक पण एक चेंज होऊन जातं. तर माझं जे काही ब्लाउजचं कलेक्शन आहे, जर तुम्हाला बघायचं असेल ना, नक्की तुम्ही मला कमेंट करा. माझी एक साडी होती आणि खरंच माझ्या सगळ्या साड्यांमधली ना सगळ्यात महागडी साडी होती बरं का ती आणि त्या साडीवरचा ब्लाउज पीस माझ्याकडनं हरवून गेलं आणि त्यावर मग त्या साडीवर ब्लाउज पीस मी कॉन्ट्रास्टमध्ये आणायला गेली आणि जे मी तुम्हाला आता दाखवलं ना फुलांचं, तर मी त्यावर ते थोडंफार मॅच होईल ह्या हिशोबाने ते आणलं. पण ते इतकंही प्रॉपर मॅच झालेलं नव्हतं. पण त्यावेळेला मला घ्यायचंच होतं आणि मग मी ते शिवलं. पण ब्लाउज पीस सुद्धा साडीसारखंच महागडं होतं. ₹500 मीटरचं पहिल्यांदा मी इतकं महाग ब्लाउज पीस घेतलं आणि ते शिवलेलं होतं. आणि शिलाई सुद्धा मला ₹300 लागली होती. म्हणजे तो पूर्ण ब्लाउज म्हणजे त्या साडीवरचा जो काही ब्लाउज आहे ना, तो मला ₹800 पडला होता. आणि खरं साडीसारखाच तो महागडा ब्लाउज आणि त्यानंतर मी पुन्हा त्यावर एक वेगळा ब्लाउज पीस घेऊन तो शिवला. तर अशी आहे ह्या साडीची कहाणी. एकदा मी ती साडी तुम्हाला नक्की दाखवेल. खूप छान साडी आहे, मस्त आहे बरं का ती पण. तर मी अजूनही घालते तिला. आणि जे काही ब्लॅक तुम्ही ब्लाउज बघितले, तर मध्ये-मध्ये ज्या काही प्लेन साड्या होत्या ना, त्यावरचे ते दोन्ही ब्लाउज आहे ब्लॅक. जी नेटवाली स्लीव्हज तुम्ही बघितली ना, तो मी रेडीमेड घेतला होता आणि जो दुसरा आहे ना, तर तो मी शिवून घेतला होता. म्हणजे ब्लाउज पीस आणून त्याला शिवून घेतलं. तर असे हे दोन्ही ब्लॅक ब्लाउज आहेत. खरंच खूप छान आहे. कोणत्याही साडीवर छान दिसतात ते. तर चला जे काही सगळे माझे ब्लाउज होते मस्त घड्या वगैरे करून त्याला ह्या ड्रॉवरमध्ये ठेवून घेतलं आणि याच्या आधी सुद्धा मी हे जे काही ब्लाउज आहे ना, ह्याच ड्रॉवरमध्ये ठेवायची. पण काहीतरी थोडं चेंज म्हणून मी त्याला ऑर्गनायझरमध्ये ठेवून घेतलं होतं. आता पुन्हा मी त्याला त्याच्या त्याच्याच जागेवर आणून ठेवलं. ज्वेलरी, बँगल्स वगैरे छान ऑर्गनाइज करून ठेवलं. त्यानंतर ब्लाउज पण छान ऑर्गनाइज करून ठेवलेले आहेत. आता आली साड्यांची वेळ. तर ह्या ज्या काही सिल्क साड्या आहेत, तर त्या मी दुसऱ्या ऑर्गनायझरमध्ये घड्या करून ठेवणार आहे आणि इथे मात्र ज्या काही इथून पुढे मी सणावारांना साड्या घालणार आहे, तर त्या मी इथे मस्त हँग करून ठेवणार आहे आणि ह्या ज्या काही तुम्हाला प्लेन साड्या दिसतात आहे ना, तर त्यावरचेच ते दोन्ही ब्लॅक ब्लाउज होते. तर खूप छान लूक येतं ह्या साड्यांचं पण. ही जी काही ग्रीन साडी आहे ना, तर ही ग्रीन साडी मला माझ्या पहिल्या डोहाळे जेवणाला माझ्या नंदेनी घेतली होती आणि खरं सांगते इतकी छान, इतकी चापून-चोपून बसणारी ही साडी आहे ना, ज्या साड्या मला हँग करून ठेवायच्या होत्या, त्या सगळ्या व्यवस्थित झटकून, घडी वगैरे करून आणि इथे हँग करून घेतल्या. त्यातले जे काही ब्लाउज पीस आहे ते दुसऱ्या ऑर्गनायझरमध्ये मी ठेवून घेणार आहे. आपल्याकडे कितीही साड्या असल्या किंवा ड्रेसेस असले ना, तरी आपल्याला असं वाटतं ना, की नाही आपल्याकडे खूप कमी ड्रेस आहे किंवा नाही अजून घेतलं पाहिजे. आणि कसं असतं ना, आपल्या लेडीजचा एक प्रॉब्लेम, आपल्याला आपल्या स्वतःच्या साड्या किंवा ड्रेसेसपेक्षा आपल्याला दुसऱ्यांनी वेअर केलेल्या साड्या खरंच खूप आवडतात किंवा ड्रेस खूप आवडतो. खरं आहे ना, नक्कीच खरं आहे. प्रत्येकाच्या बाबतीत हे होतच असेल. तर चला आता ह्या सगळ्या साड्या मी इथे हँग करून ठेवते आणि प्रत्येक साडी जेव्हा मी हँग करत होते किंवा त्याची घडी वगैरे करत होते ना, तेव्हा त्या साडीची मला आठवण यायची, की ही साडी मी कशी घेतली, ही मला कोणी घेऊन दिली किंवा ही साडी घेताना मी काय-काय केलं होतं. तर अशा ज्या काही जुन्या आठवणी आहेत त्या सगळ्या ताज्या झाल्या आणि तसं म्हणायला गेलं तर आपल्या कपाटामध्ये आहे ना फक्त कपडेच राहत नाही, तर आपल्या कपाटामध्ये आठवणींचा खूप मोठा असा खजिना राहत असतो, जो आपल्याला जेव्हा आपण साडी किंवा ड्रेस वेअर करायला घेतो ना, तेव्हा आपल्याला त्या सगळ्या आठवणी ज्या आहे ना, त्या ताज्या होत असतात. आता ही जी काही साडी आहे ना, ह्या साडीला मी कधीच कंटाळत नाही. इतकी छान अंगावर दिसते आणि इतकी सॉफ्ट आहे ना ती, की बस मला कधी म्हटलं, की ही साडी वेअर कर, तरी मी नक्कीच करणार. कारण इतकी छान साडी आहे. मला कधीच कंटाळा येत नाही तिचा. त्यानंतर ही दुसरी साडी आहे, हिला सुद्धा मी कधीच कंटाळले नाही. खूप म्हणजे खूप वेळा मी ती विअर केलेली आहे आणि असं नाही वाटलं की हीच मी नेहमी विअर करते वगैरे असं कधीच नाही वाटलं कारण त्या साड्यांमध्ये ना मी खरंच खूप छान दिसायची. तर त्यामुळे मी ह्या साड्या म्हणजे पैसे वसूल म्हटलं ना तरी चालेल. खूप सारे पैसे वसूल केलेले ह्या साड्यांचे कारण मला खूप आवडतात त्या विअर करायला.
आता हे जे काही तुम्हाला पाऊच दिसत आहेत ना, साडीचे पाऊच, ते सुद्धा मी मिशोवरनं घेतलेले आहेत. आणि साईज जर बघायला गेलं तर भरपूर मोठी साईज ही आहे बरं का. काही काही पाऊचेसचे छोटे आहे, पूर्ण घडी पण व्यवस्थित मावत नाही, पण ही जी काही साईज आहे ती भरपूर मोठी आहे. आता तुम्ही बघितलं मी घडी केवढी केली होती आणि केवढी ठेवली, एकदम व्यवस्थित साडी मावते. आणि आता कपाटामध्ये काही साड्या ठेवलेल्या आहेत, काही छान छान ज्या कधीतरी घालणार किंवा लग्न कार्यामध्ये त्या साड्या सगळ्या त्या बॅगमध्ये ठेवून घेतल्या. आणि ज्या बाकीच्या उरलेल्या आहेत साड्या, आता सगळ्याच काही हँग नाही करता येणार, कारण छोटी स्पेस आहे तिथे. तर बाकीच्या ज्या काही साड्या होत्या ना, तर त्या मी ह्या ऑर्गनायझरमध्ये व्यवस्थित घड्या करून ठेवलेल्या आहे. आता हे ऑर्गनायझर आहे ना, माझ्याकडे आधीचे होते बरं का, जिथे मी ड्रेस वगैरे त्यामध्ये ठेवलेले होते आणि तिकडचे मी खाली केले आणि इकडे शिफ्ट केले. बघितलं म्हणजे फक्त एकदा बघत होती की कसे दिसतात, छान दिसत असले तर आपण इकडे शिफ्ट करूया त्याला. आणि खरंच खूप छान घड्या त्यामध्ये दिसत होत्या. त्यामुळे मग मी त्याला आता इकडे साड्यांकडे शिफ्ट केलं आणि मला आता अजून ऑर्गनायझर नक्कीच मागवावे लागणार आहेत. आणि हे जे काही ऑर्गनायझर तुम्हाला दिसतंय ना साड्या ठेवलेले, तेच ऑर्गनायझर मी मागवणार आहे. खूप सुंदर दिसतं आणि कवर जर ओपन करून बघितलं ना एकदा, इतकं छान नीटनेटकं सुटसुटीत दिसतं सगळं काही. आता जे काही साड्यांचे ब्लाउजेस होते ज्या हँग केलेल्या, तर त्या सुद्धा आता मी तिथे ठेवलेल्या, पण त्या ऑर्गनायझरमध्ये ठेवणार आहे. मी पुढे दाखवते. आणि जे काही ऑर्गनायझर आता हे पाऊचवाले ऑर्गनायझर जे मोकळे झालेले ना, ते व्यवस्थित घड्या करून आणि बाजूला ठेवून देईल. आता बघा मी कसा जुगाड लावला होता. आता हे साड्या, त्यानंतर माझे लेगीज, त्यानंतर जे काही बॉटम वेअर आहे, तर ते सगळं मी असं ह्या ऑर्गनायझरमध्ये ठेवलेलं होतं. आता तुम्हाला जे खाली दिसतंय ना, ते सगळं मी मोकळं करून घेतलं. ते सगळं सामान असं व्यवस्थित घड्या जशा होत्या ॲज इट इज ठेवून घेतलं. जेव्हा ऑर्गनायझर माझे नवीन येतील, तेव्हा मी पुन्हा जे काही माझं दुसरं कबड आहे ड्रेसेसचं वगैरे, तर ते मी छान आवरेल आणि ते पण तुमच्याबरोबर शेअर करेल. त्याआधी मला आहे ना, मला ऑर्गनायझर नक्कीच घ्यावे लागणार आहे. ज्या काही सिल्क साड्या होत्या त्या मी दुसऱ्या ऑर्गनायझर जे मोकळे केले ना, त्या ऑर्गनायझरमध्ये ठेवून घेतल्या. आणि आता बघा किती छान माझं कबड दिसतंय. आणि खरं सांगते, हे जे काही ऑर्गनायझर आहे ना, एकदम सुंदर अफलातून आहे. इतके छान आहे ना, इतकं छान कबड दिसत होतं की काय सांगू तुम्हाला. आणि दिसतच आहे, तुम्ही पण बघताय. तर खरंच छान दिसतायत ऑर्गनायझरमुळे. पूर्ण जे काही आपलं कबड आहे, कपाट आहे, त्याचं पूर्ण लुकच चेंज होऊन जातं. आता मस्त मी इथे कपाट आवरून घेतलं. कसं वाटलं तुम्हाला मी आवरलेलं कपाट? आवडलं असेल तर छान अशी कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटा अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली व्लॉग्स बरोबर. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो